हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र गौरव एक्सप्लोरर. इगतपुरीला यायचा प्लॅन करताय? एका दिवसात किती ठिकाणं बघता येईल आज मी तुम्हाला सांगणार आहे. इगतपुरी म्हणजे नाशिकपासून अगदी 45 किलोमीटर, मुंबईपासून 120 किलोमीटर असलेले एक ठिकाण. याला कोणी चेरापुंजी म्हणतात महाराष्ट्राची, कोणी फॉग सिटी, तर कोणी पर्यटन नगरी इगतपुरी असे म्हणतात. अगदी नाशिकपासून जवळच आहे आणि मुंबईपासून 2 तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. आणखी एक खुशखबर म्हणजे समृद्धीचा एक्झिट देखील या ठिकाणी आहे. म्हणजे इगतपुरी ही समृद्धीच्या बाजूलाच आहे. एकदम 2 किलोमीटर अंतर आहे समृद्धी आणि इगतपुरीमध्ये. समृद्धी मार्ग अशा ठिकाणी एक्झिट होतो ज्या ठिकाणून तुम्ही डायरेक्ट भावली डॅमला जाऊ शकता. हे समोर जे सर्कल आहे हे समृद्धी महामार्गाचे एक्झिट आहे. या सर्कलच्या उजव्या हाताला जर तुम्ही टर्न घेणार तर तुम्हाला भावली डॅम आणि कळसुबाई येथून जाऊ शकतात. सध्या जुलै महिना आहे. इगतपुरी ही फॉग सिटी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे आजूबाजूला सर्वीकडे फॉग पसरलेला आहे. सुरुवातीला तुम्ही आलात तर कॅमल व्हॅली बघून घ्या, जी की NH3 हायवेच्या बाजूलाच आहे. जे पर्यटक मुंबईवरून येतात त्यांना ही व्हॅली दिसते उजव्या हाताला. खूप जण या ठिकाणी भेट देतात. सध्या या व्हॅलीचे नूतनीकरण झालेले आहे, नव्याने रिनोव्हेट केलेले आहे. इथे ग्रिल लावलेलं आहे जेणेकरून संपूर्ण व्हॅलीचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. याला उंटदरी देखील म्हणतात. पावसाळ्यात या ठिकाणी संपूर्ण धुके असते. ती बघून झाल्यानंतर कॅमल व्हॅलीपासून इगतपुरीमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करतात तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे जागतिक पातळीवरील विपश्यना केंद्र. हे विपश्यना केंद्र इगतपुरीची ओळख आहे. ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी जे विपश्यनेचा शोध लावला ती टेक्निक शिकवली जाते. 10 डेजचे कोर्स म्हणजे 10 दिवसाचे कोर्स या ठिकाणी भरवले जातात. विपश्यना केंद्राच्या परिसरात एक बुद्ध उद्यान आहे, ज्या ठिकाणी मार्बल्सवर बुद्धांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि बुद्धांच्या जीवनातील अनेक प्रसंग या मार्बल्सवर कोरलेले आहे आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच तुम्हाला चित्रावली म्हणजे फोटोचं एक्झिबिशनसुद्धा या ठिकाणी बघायला मिळते. एक्झिबिशन हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये बुद्धांच्या जीवनातील सर्व कथांचे चित्र लावलेले आहे आणि प्रत्येक चित्राच्या खाली तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे त्या प्रसंगाची. हे ठिकाण अगदी मंत्रमुग्ध करून ठेवणारे ठिकाण आहे. त्यामुळे जर इगतपुरीत तुम्ही आलात तर स्टेशनपासून अगदी तुम्हाला 10 मिनिटात रिक्षाने या ठिकाणी येता येईल किंवा वॉक केली तर 20 मिनिटात तुम्ही येथे पोचू शकता. जर तुम्हाला आत्मशांतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या. ते ठिकाण एक्सप्लोर करून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणापासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर रिक्षाने सुद्धा पोचू शकतात नगरपालिका डॅम्पला. नगरपालिका डॅम्प हा इगतपुरीचा पाणी पुरवठा करणारा एक डॅम आहे. त्या डॅमलगतच तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतो. या वॉटरफॉलबद्दल सांगायचं झालं तर या वॉटरफॉलला जाण्यासाठी तुम्हाला जास्त कसरत करावी लागत नाही. त्यामुळे जास्त करून फॅमिलीज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. लहान पोरं फॅमिली इझिली या ठिकाणी पोचू शकतात. स्टेशनपासून अगदी 500 मीटर अंतर असेल. त्यामुळे जर डायरेक्ट स्टेशनवरून जरी या ठिकाणी येतात तरी तुम्हाला रिक्षाने किंवा कॅबने इथे येऊ शकतात. हे ठिकाण एक्सप्लोर करून झाल्यानंतर अगदी या ठिकाणाच्या बाजूलाच आहे रेल्वे डॅम. हा रेल्वे डॅम रेल्वेजसाठी पाणी पुरवठा करतो. इगतपुरी हे एक टेक्निकल स्टॉप आहे, त्यामुळे इथे खूप काळ रेल्वे थांबती आणि ह्या डॅममधलंच पाणी त्या रेल्वेमध्ये यूज करतात. ह्या तलावाच्या आजूबाजूला देखील चारी साईडला डोंगर आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर वॉटरफॉल असतात. हा डॅम बघून झाल्यानंतर तुम्ही पोचा भावली डॅम्पला. भावली डॅम्प हा इगतपुरीचा एक आकर्षक पॉईंट आहे, ज्या ठिकाणी अनेक पर्यटक जातात. हा एक्सप्लोर करणं म्हणजे इगतपुरीत आलात आणि भावली डॅम्प एक्सप्लोर केला नाही तर मग काय केलं. कारण की भावली डॅम्प हा इगतपुरीतील पर्यटकांचा फेमस पॉईंट आहे. हे जे समोर सर्कल आहे या सर्कलवरून एक्झिट केल्यानंतर तुम्ही उजव्या साईडला वळालात तर तुम्हाला भावली डॅमचा रस्ता दिसतो. हे समृद्धीचं सर्कल आहे आणि येथून तुम्ही भंडारदारा, कळसुबाई आणि भावली डॅम्पला इझिली जाऊ शकता. भावली डॅम्पला पोचताच तुम्हाला समोर छोटे छोटे वॉटरफॉल बघायला मिळते आणि जसं आपण भावली डॅमला वळसा मारतो त्यावेळेस आपल्याला संपूर्ण भावली डॅमचा व्ह्यू दिसतो. सध्या मान्सून चालू आहे, त्यामुळे पर्यटकांची गर्दी खूप आहे. विकेंडला हे ठिकाण एकदम फुललेलं असतं पर्यटकांनी. त्यामुळे जर तुम्हाला खरी मजा घ्यायची असेल, वॉटरफॉलवर तुम्हाला जायचं असेल आंघोळीला, तर विकेंड सोडून
तुम्ही इतर वेळी येऊ शकतात. सॅटर्डे संडे खूपच गर्दी असते या ठिकाणी. कोणतेही चार्जेस नसतात. हे समोरचे जे वॉटरफॉल आहे, हा भावली डॅमला वळसा मारताना हा पहिलाच वॉटरफॉल आपल्याला दिसतो, ज्या वॉटरफॉलला स्टेप वॉटरफॉल म्हणतात. कारण की ह्या वॉटरफॉलमधून पडणारे पाणी हे स्टेपने पडते. पाण्याचे 3 थर आहे या वॉटरफॉलमध्ये जे पडतात. हे वॉटरफॉल तुम्हाला जुलै महिन्यात फुललेले दिसतात. त्यामुळे तुम्ही जर इगतपुरीला येणार असाल मान्सूनमध्ये, जुलै ऑगस्ट हा बेस्ट टाईम आहे या ठिकाणी व्हिजिट करण्याचा. वॉटरफॉल जवळ तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स, काउंटर बघायला मिळतात, ज्या ठिकाणी तुम्ही चहा आणि नाश्ता करू शकता. हा वॉटरफॉल बघून झाल्यानंतर अगदी 5 मिनिटाची राईड करून आपण पुढे जातो. पुढे जाताना रस्त्याच्या चहूबाजूला मस्तपैकी गर्द झाडी तुम्हाला फुललेली दिसते. आणि या वाटेने आपण ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस आपल्याला समोरच हा वॉटरफॉल दिसतो. हा देखील भावली डॅम जवळ असलेला एक वॉटरफॉल आहे. हा एवढा आकर्षक आहे, याची हाईट खूप आहे, त्यामुळे पर्यटकांची ही देखील एक पसंती आहे. सॅटर्डे संडे या ठिकाणी देखील खूपच गर्दी असते. ज्यावेळेस भावली डॅम भरतो पूर्णपणे त्यावेळेस भावली डॅमचं दृश्य आकर्षक दिसतं. भावली डॅमपासून थोडं पुढं जाताच आपल्याला AMK हिल्स दिसतं. AMKचा अर्थ अलंग मदंग कुलंग, जे इगतपुरी जवळील सर्वात फेमस शिखरे आहेत ते आहे AMK. AMK हॉटेलच्या बाजूनेच अगदी नदी वाहते. या नदीमध्ये देखील अनेक वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळतात. तिथून तुम्ही निघालेत पुढे तर तुम्हाला 10 मिनिटाची राईड करावी लागेल आणि तुम्ही पोचता शेवटच्या वॉटरफॉलला, ज्या वॉटरफॉलचे नाव आहे गवांदे वॉटरफॉल. या वॉटरफॉलजवळ गवांदे गाव आहे, त्यामुळे या वॉटरफॉलचे नाव गवांदे वॉटरफॉल पडलेले आहे. हा वॉटरफॉल देखील आकर्षक आहे आणि खूप मोठा प्रवाह आहे या वॉटरफॉलचा. सध्या इगतपुरीत खूप पाऊस आहे. इगतपुरी ही मिनी चेरापुंजी म्हणून ओळखली जाणारी सिटी आहे. ही एक पर्यटन नगरीच आहे, त्यामुळे या ठिकाणी 4ही महिने खूप पाऊस पडतो. 300 मिलीमीटर पावसापेक्षाही जास्त पाऊस या ठिकाणी असतो. या वॉटरफॉलला खाली उतरून सुद्धा तुम्ही वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकतात. पावसाचा खरोखर आनंद जर घ्यायचा असेल तर इगतपुरीला एकदा नक्की तुम्ही भेट द्या. इगतपुरी नाशिकपासून एक 40 किलोमीटर आणि मुंबईपासून फक्त 120 किलोमीटर आहे. जर तुम्हाला ट्रेनने यायचे असेल तर इगतपुरीला अनेक गाड्या थांबतात. इगतपुरी हे एक टेक्निकल स्टॉप आहे, त्यामुळे ट्रेनने देखील या ठिकाणी येणं सोयीचं आहे. बेस्ट टाईम जर बोलला इगतपुरीला व्हिजिट करायचा तर मान्सून हा बेस्ट टाईम आहे. मान्सून नंतर हिवाळा देखील आहे. हिवाळ्यात देखील इगतपुरी पूर्ण फुललेली असते. त्यामुळे इगतपुरीतील अनेक ठिकाणं तुम्ही एका दिवसात एक्सप्लोर करू शकतात. सकाळी आला अर्ली मॉर्निंग 9 वाजता तर तुम्हाला हे सर्व जे आपण ठिकाणं बघितले ते एक्सप्लोर करता येतील. सुरुवातीचे जे 3 ठिकाणं आपण एक्सप्लोर केले, कॅमल व्हॅली, विपश्यना सेंटर आणि नगरपालिका आणि रेल्वे डॅम, हे अगदी स्टेशनपासून खूपच जवळ आहे. म्हणजे 20-20 मिनिटाच्या अंतरावर हे 3ही ठिकाणं आहे. त्यामुळे तुम्ही कॅब केली तर हे 3ही ठिकाणं 2 तासात तुम्ही फिरू शकतात. तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला आजच फॉलो करा. तुमचा सपोर्टच हा आमचा उत्साह वाढवतो. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सर्वांना बाय बाय आणि आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा.